सो आम्ही निघालो आहे आता डे 2. जेजुरीवरून आम्ही निघालो आहे आता पुण्याच्या साईडला. तिकडे 1-2 देवळे आहेत आणि तिकडे आज राहणार. म्हणजे हेअरस्टाईल कशी वाटते? केस ऑइली झालेले भरपूर आणि भरपूर ऊन आहे. आम्ही निघालो आहे आता. आम्ही या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. मग काही दिसतच नाही आहे. आधी आम्ही कालच्या रेस्टॉरंटमध्ये जाणार होतो गोकुळमध्ये नाश्त्यासाठी, पण ते उघडलंच नव्हतं. आणि त्याच्या अपोजिट साईडला एक जोगेश्वरी मिसळ करून आहे आणि ते नाश्त्याचं वाटतं आणि ते उघडलं आहे. गर्दी पण आहे तिकडे. सो आम्ही आता इथे आलो. बघू इकडची टेस्ट कशी आहे काय आहे. आम्ही फुल रेडी वगैरे होऊन निघालो आहे. लेट्स सी. सांगते मी तुम्हाला इकडची टेस्ट कशी होती. इकडे मिसळची स्पेशालिटी आहे. सो आम्ही साधा मिसळ ऑर्डर केली. 3 मस्किटियर्स आणि चहा. आता मी जन्मदाचा फोन घेतलेला आहे हातात आणि इथून मला पण दिसत नाही मी कोणत्या कॉन्फरन्स. झाड आहेत ना. थांबा झाड आहे. मस्त रोड होता या मंदिरावरती आणि खूप सुंदर दिसतं. मंदिरावरती नाही मंदिराचा रस्ता खूप छान होता. इथे हे मंदिर आहे हे दिसतंय डोंगरावरती. आता वरती जायचं आहे आम्हाला आणि हे मंदिराची स्टोरी जन्मदा सांगेल. सांग जन्मदा काय होतं. तूच मला स्टोरी सांगितली आणि तू मला का सांगाल. 1000 वर्षापूर्वी बांधलेलं मंदिर आहे आणि ते पार्वतीने जो हरतालिकेचा जो उपवास असतो इथे बसून केलेला तेव्हा तिला शिव मिळाला. सो मी आता प्लॅन करते मी पण बसते. करेक्ट. ह्यांना जाऊ दे पुण्याला. आता शिवानीला आता मिळाला. आता इकडे आपल्याला कळेल की जन्मदा इथेच बसणार आहे. डायरेक्ट आपण इकडे तिची बारात घ्यायला यायची आहे आणि इथेच लग्न करणार आता ती. तुला कोण पाहिजे? शंकर पार्वती का बोलते? पार्वती शंकरासारखा पाहिजे. कृष्ण 5 पांडव पाहिजे. काय मम्मी ईश्वर मंदिरला जायला निघालोय आम्ही. ऑलमोस्ट पोहोचलोय. खूप सुंदर रस्ता होता ऑल द वे. एकदम असं दोन्ही साईडनी झाडं होती. ऐक खूप खड्डे पण आहेत. आता खड्डे चालू झाले कारण की हे आता आम्ही माउंटेन वरती चढतोय कार मधून. सो आता थोडेसे खड्डे पण खूप मस्त होता रस्ता. आणि मंदिर इतकं सुंदर दिसतंय लांबून असं डोंगरावर आहे. मी तुम्हाला दाखवू का? थांबा आता पण दिसतंय मी तुम्हाला. काहीच मंदिर ग्लेअर्स काढून त्यात खूप मस्त वाटतंय इकडून. आणि इथूनचा व्ह्यू पण खूप चांगला आहे. मी तुम्हाला नंतर आय डोंट नो किती तुम्हाला व्ह्यू दिसतोय पण मस्त दिसतंय. आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. आम्ही आता वर चाललोय. बाप्पांना भेटून येतो. मी लोकांचा पायऱ्यांचा प्रवास चालू झालाय. पाय खूप भाजताय तिकडे पण. मंदिर खूप मस्त आहे. पहिलेच आल्या आम्हाला मारुतीचं मंदिर दिसलं. सो आम्ही आल्या पळत इकडे आलो. पायाला चटके बसत होते म्हणून आणि मारुतीचं दर्शन झालं. बाप्पा आणि इथून परत वर जायचं होतं अजून. इथे आम्ही मंदिरात आलो. आर्किटेक्चर खूप मस्त आहे. दे मम्मी. खूप सुंदर मंदिर आहे. सगळं हे एका दगडावर कोरलंय. समोर नंदी आहे. अयो पडली. किती मस्त आहे. बघत राहावं वाटतंय मंदिराला. हे सगळं कोरलेलं आहे. किती मस्त आहे. याचं कोरीव काम बघा. पूर्ण महाभारत कोरलं या मंदिरात. मी तुम्हाला मगाशी पण दाखवलं. याची डिटेलिंग बघा. नंदी पण किती मस्त आहे. तुम्हाला मी नंदी दाखवते. आणि मग तिथून आतमध्ये जायचं आहे जिथे शिवाजी उभी आहे. लिस्ट खूप मोठी वाटते याची. संपतच नाही.
सावित्री कोरीव काम केले. हे पाहणारा अगदी थक्क होऊन जातो. हे बघा तुम्ही बघू शकता इथे पण कर. हे हत्ती सगळे वेगवेगळ्या जागेंवर पोच देऊन उभे. आणि यशला बघा, यश बाजू अशी वाली बाजू तिकडे. यशला बघा कुठे पोज आणि काय पोज मध्ये उभा आहे. हाय का एका हाताने. चला, असे वेगवेगळे असे जागा आहेत छोट्या छोट्या आणि असे वेगवेगळे छोटे छोटे मंदिर पण आहेत. तिथे पण मी तुम्हाला दाखवते. शिवलिंगचं मंदिर होतं हे बघा. इथे शिवलिंगचं मंदिर आहे. असं छोटे छोटे मंदिर आहे तिकडे जागोजागी. एकदा दर्शन झालं की बघितलं असं नाही म्हणायचं. इकडून जायचं मनच नाही होते. आमचं दर्शन घेऊन 10 मिनिटं आधी झालंय. आम्ही इथेच फिरतोय सगळीकडे. इतकं मस्त देऊळ आहे. विठू माऊली आणि रुक्मिणी खूप मस्त आहे. तिथे पण होतं एक बाजूला मंदिर, पण आय थिंक ते ओल्डवालं होतं. हे आय थिंक न्यू आलं. मी हिला शिकवलं की 4K मध्ये व्हिडिओ काढायचे, म्हणून आता क्वालिटी बेटर होईल त्या व्हिडिओची. अपूर्वा मागे लागलेली जन्मला तुझे फोटोज ब्लर येतात. मी तरी केलं थोडं ट्राय की ते ब्लर नाही यायला पाहिजे. हिने व्हिडिओ क्वालिटी चेंज केली. बाई वाटते. तू बाईच आहे आणि मी मुलगी आहे. आता बाईच वाटतं. एकदा मी मुलगी आहे गाईज, ही बाई आहे. ओके. इथे पण एक नंदीची मूर्ती आहे. इथे खाली जायला पण जागा आहे. नाही, खाली जायला नाही आहे. काय कुंड आहे एक खाली. आर्किटेक्चर हे खूप सुंदर आहे. बघत राहावंसं वाटतं या मंदिरात. जा रे, बघ ना, हिला ब्लॉग नाही करून जागा. मी आता एक्झिटला आलोय आणि व्ह्यू फक्त बघा माझ्या मागे. पाय खूप भाजत आहेत गाईस. तुमच्यासाठी मी हा व्ह्यू रेकॉर्ड करते आणि पाय भरपूर भाजत आहेत. ओ माय गॉड, ओ माय गॉड, पाय भाजतायत. अक्षय कुमार असा उभा राहतो. ए तुझा फोटो काढूया. कसा उभा राहतो यश? ओ माय गॉड, पाय. ही फोटो काढते त्याचा. अंगात आलंय. व्ह्यू बघा. वाव. अरे मंजुलिकावाला पोज आहे. वाव. माझे पाय भाजतायत पण मी हा व्ह्यू नाही कॉम्प्रोमाइज करू शकत. चला, हे आता एक्झिट आहे. हे बघा, ही बघा, हिला बघा, हा बघा. आणि मी आणि यश सेम आहोत. आम्ही असेच विचित्रपणे उतरतोय. पाय भाजायला लागले. पळावं लागेल. पळ पळ पळ. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आपण नाही जायचं यश. नाही, मी बघतोय इथे काय. हा, ते लोक आज चप्पला आणायला जाणार आहेत कारण सगळ्यांचे पाय भाजत आहेत. काल मी आणि यश गेलेलो गाडी आणायला. यश ठीक आहे, एवढ्या लवकर नको उडी मारू. खाली आहे का? माहित नाही मला. काय हे बघ, खाली उतरायलाय. इथे व्ह्यू खूप मस्त आहे सगळे. हा बघा काय करायला चाललंय यश. त्याचे पाय भाजतात आणि तरी त्याला घंटी वाजवायचे. परत एकदा. हा हो यश, परत एकदा. त्याचे पाय भाजतायत. तिचे पाय नाही भाजत आहेत म्हणून ती त्याच्या मागे मागे गेले. माझे भाजतायत, मी इकडूनच व्हिडिओ काढते. हे बघा माकड. खाली काय नाही. माकड बघा. नाहीच बोलत आहे. सॉरी, लेफ्ट हातात घेते पण मी आधी खाल्ले. प्रसाद मम्मी खाल्ला मी. हा, अजून एक प्रसाद नाही बोला. मला यश बोलला. काढू फोटो? माझ्या व्हिडिओ मध्ये काय आहेत ना मम्मीला फोटो काढायचे. मस्त इथे मागे वरती पिंपळाचं झाड आहे, त्याच्या खाली आम्ही बसलोय.
एवढी हवा मस्त येते. ऊन आहे पण ऊन लागत नाही, एवढी हवा येते. मी ग्लेअर्स घातलेत कारण की ऊन आहे, कारण माझ्या डोळ्यात पाणी येणार लगेच. मला तसं नाही होत पण मस्त हवा येते. तिथून खरंच जायचं मन नाही करत आहे, पण आम्ही आता निघतोय. शिवानी आणि यश आमच्या चप्पल आणायला गेले कारण पाय भाजतायत. सो आम्ही आता निघतोय आणि लेट्स सी, पुण्याला चाललोय. अजून एक टेम्पल बघायचंय, बघूया. थोड्या वेळात भेटूया. एवढी हवा आहे. दोघं आले आमची चप्पल घेऊन. थँक्यू. मी थँक्यू बोलली ते ऐकलं नाही. मी थँक्यू बोललेली तुम्हाला. थँक्यू तर तू बोलत असते ना आम्हाला. नाही कधीच नाही बोलत, चप्पल आणल्यास म्हणून बोलली. पेरू खायचे. बरं वाटतंय ना, मस्त हवा येते. बसून इकडे खूप छान असं वाटतं इथेच थांबलं पाहिजे. हे त्यांनी बाहेर काढून आधी हे लोक असे बनवणार होते त्या साईडला, मग बोलले अरे इथे दगडच नाही, मग आतल्या साईडला बनवलं. मी दाखवते कोणत्या दगडाबद्दल हा बोलतोय. हो बघा तिकडचं या साईडला बनवणार होते आपलं मंदिर, पण इकडे दगडच नव्हता. यशचं लॉजिक, यशची थिअरी. व्ह्यू बघा. हा टर्न आहे आता एक. व्हिडिओ चालू केली. खूप मस्त आहे. हिमाचल सारखं टर्न. आणि आम्ही भरती गेलेलो टेम्पल मध्ये. इथे ऊन आहे पण टेम्पल मध्ये काय सांगू. हो इतका गारवा होता, इतका गारवा होता. इथून खाली आलेलो ना आपण लेफ्ट. आमचे पाय फुल करपलेत. नाही नाही सरळ आलेलो आपण. करपल्याची वाजलं नाहीये आपले. करपल्या डायरेक्ट. इथून आपण कुठे जाणार आहे जरा सांग. आपण इथून जाणार आहे स्वामीनारायण. तर आता जाऊ आम्ही सत्यनारायण. कंठ निळा होता पण तो खूप गोरा होता म्हणून काय बोलतात ते गाणं कोणतं, कर्पूर गौरम, ते शंकराला रिप्रेझेंट करतात. तो कापूर सारखा गोरा गोरा होता. सगळ्यांनी डिग्री घेतली आहे. भोळा नेने विशाळा म्हणून म्हणजे तो अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. कपूर एवढा रुमाल दे ना. कापूर एवढा गोरा होता. मला बोलायचा चान्सच नाहीये, सगळे डिबेट घालतायत. विष्णूचे अवतार सगळे बाजूला थांबव. ऐक, त्यांना पण ऐकू दे. बोल. विष्णूचे अवतार सगळे सावळे होते, शंकर गोरा होता. तुम्हाला पण खरं काय असेल तर सांगा कमेंट सेक्शन मध्ये. हो, तुम्हाला पण माहिती असेल काय. हा, तुम्हाला जर सत्य माहिती असेल तर आम्हाला पोहोचवा. हो, बॅक टू रियालिटी. पण मंदिर खूप छान आहे, एकदा इकडे येऊन चला निघालो आम्ही. किती मस्त दिसतंय सगळं नेचर इकडे. आम्ही इथे असं रँडमली एका हॉटेलमध्ये थांबलो. आम्हाला हे लांबून दिसलं, व्हेज नॉन व्हेज चांगलं हॉटेल दिसलं. हा एंट्रन्स आहे. ह्यानी पण असं जुन्या काळासारखं केलं आहे. आय डोंट नो माझा आवाज किती येतोय कारण खूप हवा आहे, पण मस्त आहे. घेतलं मी तुम्हाला. हे बघा, 2 महाराण्या एंटर करतायत. आम्ही व्लॉग करणार नव्हतो कारण भूक लागलेली, पण आमच्या दोन्ही मम्मी व्लॉग करा केवढं सुंदर हॉटेल आहे. कंटाळले आहे मी म्हणून अशी ओढणी टाकले. ठीक आहे, जेवायलाच चाललेलो. हे का असं दिसतंय माझा फोन. थांबा. ए नाही, मस्त हॉटेल आहे ना. हवा सुटली आहे, मजा येईल. सगळीकडे येते पाहिजे. आम्ही या हॉटेलमध्ये आले. मी आता तुम्हाला दाखवते. ओ भाऊ, माझ्या मम्मीचा रुमाल उडाला. बघा हे बघा, आम्ही उडून जाऊ थोड्या वेळाने, एवढी हवा सुटली आहे. जाम हवा पण पीसफुल आहे क्लायमेट. खूप मस्त. काळे ढग आहेत. हो, काळे ढग खूप सुंदर दिसत आहेत. मुंबईमध्ये ढगच नाही दिसत. हा ब्लॉग करतोय माझा. चला. ओ वाव, शिवाजीची मूर्ती छान. खूप मस्त आहे. उलट्या साईडला बसले. मम्मीला माझ्या वाचायला बघ कसं दिलंय. हे बघा, मम्मी एकदम आरामात वाचते. मी उलट्या साईडला बसले म्हणून मागून उजेड येतोय. पण आता बघू. मम्मा
व्हेज कढाई, मिक्स व्हेज, व्हेज कोल्हापुरी रस्सा, मसाला. थकली ना वाटतंय. छान छान यस सगळं वाचतोय. हॉटेलचं हे झालंय वेटर. चला जेवल्यावर भेटू आपण परत. आम्ही 2 मसाला पापड मागवले ॲज युजल 5 लोकांमध्ये. आणि त्या वेटर पण स्मार्ट, तरी मम्मीला आणि मला 1 दिलाय, त्या दोघींना 1 दिलाय. यशला नथिंग. संपवून दाखवू आम्ही, तुला कळेल. खूप खूप टेम्पटिंग वाटतंय. संपेल तुला असं वाटतं. तुला दिलं नाही म्हणून तू रागात नको बोलू आता. मी कोणाची राहिलेली खाणार नाही. शिकवू नको ग मम्मी त्याला. हे बघा माझा ब्लॉग संपेपर्यंत पण ह्यांना शांती नाहीये. मला आत्ता समजलं ह्यांना धीर का नव्हता. खूप यम्मी पापड आहे खूप. हे बघा काय नव्हता, धीर नव्हता. माझा ब्लॉग संपायच्या आधी तिने खायला चालू पण केलेलं. खूप टेस्टी आहे. पाण्याचा पॅक बनवते थंड आणि नॉर्मल पाणी मिक्स करते. काकी लक्ष आहे ना, हिला पॅक वगैरे बनवता येतात म्हणजे. पाण्याचे तुला कसं माहिती ह्याला पॅक बोलतात? तेवढं तर माहिती आहे, तेवढं तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही शिकवलंय. काकी बघा तुम्हीच शिकवलंय. असे मित्र मैत्रिणी आहेत त्यांनीच शिकवलंय. थांबा टेस्ट करून सांगते. म्हणजे काकींना पण माहिती आहे एवढा मोठा पॅक नाही घ्यायचा. परफेक्ट गाईज, परफेक्ट क्वांटिटी. थंड आणि गार पाण्याचे पॅक बनवा फक्त. शिकवते आम्ही तुम्हाला. बाकी चिअर्स पण कर आता. शिवानीच्या भावाला फोन केलाय आम्ही आणि त्याला जळवतोय. त्याला यायला नाही मिळालं म्हणून. त्याचा आवाज नाही येते. ह्यांचा प्लॅन न फसला. त्याला आवाजच नाही जात आहे काय बोलण्याचा. वाव, जेवणाचा वास एवढा सुरेख येतोय ना. खूप मस्त. मी आता पहिल्यांदा असंवालं पिठलं खाणार आहे. मला झुणका आवडतं नॉर्मली, पिठलं नाही. बट लेट्स सी. खूप मस्त वाटतंय जेवण. आणि हा एकटा अनहेल्दी मुलगा रोटी खातोय. आम्ही सगळे भाकऱ्या खातोय. हो हो गहू आहे. गहू. आम्ही सगळे भाकऱ्या खातोय मस्त. ओके गाईज, आमचं जेवण झालंय आणि आम्ही इथे जेवलेलो. मी तुम्हाला मगाशी पण दाखवलं. हॉटेल ग्रँड पुरंदर. खूप जास्त टेस्टी ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड होतं. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार आमचं बिल किती होतं. लाईक गोकुळमध्ये पण आमचं बिल थोडंसं जास्त झालेलं. तिकडे आम्ही राईस वगैरे काही घेतला नव्हता. 3-4 पाण्याच्या बॉटल नव्हत्या घेतल्या. हां गोकुळमध्ये पण 800 होतं. इट इज चीप. बट इथे फक्त 710 बिल झालं आहे. कॅन यू बिलीव्ह. आणि आम्ही पिठलं खाल्लं, व्हेज कोल्हापुरी का समथिंग होतं ते खाल्लं, भाकऱ्या आणि 5-6 पाण्याच्या बॉटल घेतल्या, राईस खाल्ला. इतकं सगळं खाऊन फक्त 710 बिल आणि खूप टेस्टी जेवण होतं. हां हां, सगळे शॉक. लिटरली ॲक्च्युली सगळे शॉकमध्ये आहेत की एवढं कमी बिल्स कसे होत आहेत. फक्त 710 बिल गाईज. हायली रेकमेंड. जर तुम्ही बुलेश्वरच्या रस्त्यावरून कुठे पुढे जात असाल आणि तुम्हाला ऑन द वे हे हॉटेल लागलं तर इकडे खरंच जेवायला या. हायली रेकमेंड. कारण की खूप टेस्टी आहे. इट्स चीप आणि सर्विस खूप चांगली होती. सो या, हायली रेकमेंड दिस हॉटेल. विसरू नका. तुम्हाला लांबूनच दिसेल. ह्याचं बाहेरचं डेकॉरच बघून तुम्हाला लांबून कळेल की हे तेच हॉटेल आहे. आणि येस, इकडचं वातावरण खूप मस्त आहे. आणि आता आम्ही कुठे चाललो आहे आता आपण? स्वामीनारायण. हां, आता आम्ही पुण्याच्या स्वामीनारायण मंदिरात चाललो आहे. हां, ते पण खूप मोठं आणि मस्त मंदिर आहे. सो आता आमचा प्रवास तिकडे आहे. जेवण झालं आहे आता आमचं. मी मम्मीसाठी गरम पाणी घेतलं इकडून. बिचारीला बरं नाही वाटत आहे तर. सो या, बघू आता मंदिरात भेटूया आपण परत. सुंदर रस्ता. प्रॉपर सिटीमध्ये पण आम्हाला गुगल मस्त घेऊन जातो. आम्हाला गुगलनी एक रस्ता दिलाय. खूप छान आहे. मस्त वाटतंय. आता आम्ही मजा करत करत जातो. चलो बाय. मी माझा व्लॉग पॉज केलेला शिवानीसाठी. हे मी तिला पण करायला लावणार आता. करायलाच लागेल. आम्ही करतो. आहे खूप मस्त. गुगल आम्हाला आतमधून
फुल ह्याच्यातून चाललोय आम्ही. फुल की पुढे टर्न आहे का दरी आहे काय पूर्ण कळत डोंगर डोंगर. मी तिला कॅमेरा देते बघा. आणि आपण 5 जण आहे ना गाडीत, येस. तर सेकंड गिअर वर उचलते नाही ते, फर्स्टच टाकायला लागतं उचलायला. खूप मस्त. पहिले एक आम्ही मिस केला व्हिडिओ. ओ माय गॉड, हा व्ह्यू बघा. कधी कधी गुगल मॅप्स आपल्याला चांगल्या ठिकाणाहून घेऊन जातात. वाव, कॅमेरा या व्ह्यू ला जस्टिस नाही देते खरंच. नाही माझं देते, माझं प्रोव्हाइड जाग. नाही पण जे ज्याच्याने शूट करतात ते दोघींचे सेम आहेत. समोर 2 डोंगर दिसतात तुम्हाला. दोन्ही डोंगरचे वेगवेगळे कलर आहेत. एक डार्क आहे, एक लाईट आहे. काय प्रकार आहे हा? वाय डिफरन्स? असं पण नाही की सावली पण. हा, सावली पण नाही, एवढी झाडं पण नाही. दुसरा मॅप काही जाता एक झोल झालाय. आम्ही वाव, ओ माय गॉड करत चाललो होतो. हा, मस्त ओरडत ओरडत की वॉट अ व्ह्यू, वॉट अ व्ह्यू. या व्ह्यूला बघून थांब ना. तर आणि आम्ही चुकलोय. आम्ही एवढी तारीफ केली गुगल मॅप्स चांगलं रस्त्यावर घेऊन चाललंय, पण गुगल मॅप्स हगलंय. आणि नॉट हगलंय, नेटवर्क गेलेलं ऍक्च्युअली. सो गुगल मॅप बंद पडलं. आपण बरोबर रस्त्यावर आहे, हा फक्त थोडासा रस्ता हे झाला, थोडासा चुकला. आणि इथे एक ना महादेव मंदिर होतं. आम्ही जायचा विचार करत होतो पण आम्ही गेलो नाही. पण आता असं झालं की पुढे जाऊन आमचा मॅप बंद पडला. सो आम्ही रिटर्न त्या रस्त्यावर आलो. सो आम्हाला सगळ्यांना कलेक्टिव्हली असं वाटतंय की देवाची इच्छा होती की आम्ही त्या मंदिरात जावंच. योग्य मार्ग दाखव. नाही, चाललोय आपण. हा ना, गाडी पार्क करतोय आपण. सो आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला महादेवाची इच्छा होती की आम्ही यावं दर्शनाला. सो आम्ही परत रिटर्न आलो. सो बंद करतो. सो आता आम्ही चाललोय, दर्शन घेऊन येतो, मग बघूया. ओके, बाय. हे ते महादेवाचं मंदिर ज्याबद्दल मी तुम्हाला बोलत होती. हे पण खूप सुंदर आहे परिसर आजूबाजूचा. हे बाहेरून सगळं मंदिर. ओ माय गॉड, इकडे पण पाय भासतातच आहेत, बट वर्थ इट. मस्त मंदिर आहे. वडाचं झाड आहे इकडे. ही जरा आता काहीतरी करायला जाते ना, काम चोरी करायला जाते. हे बघ, हे जिप्सी आहे. हो, हे जिप्सी आहे. हे जिप्सी आहे की ती काटेवाली टोचणारी आहे? नाही नाही, जिप्सी आहेत. किती मस्त आहे, दाखव. हे माहिती आहे, कोकणात भरपूर असतात. पण किती मस्त आहे. गुच्छ येतात. कोणाला ते बोला ना. नाही, चल आपणच करायचं हे काम. चल ना मग माझ्यासोबत. पडली. चल ना मग माझ्यासोबत. हम मिलेंगे साथ साथ, जिएंगे साथ साथ, मरेंगे साथ साथ ची कसम घेतली आपण. तेव्हा तिथून ॲक्सेसेबल आहे. तुझ्या मम्मीला म्हणा ना. नको ग, त्या सगळ्या गोळका झाला ना की त्यांना कळलं. आता त्यांना कशी तोडणार? काटे नाहीत ना? नाही नाही, जास्त त्याला कसलं काटे. आम्ही आता पहिल्या क्लिपमध्ये बघितलंच असाल, ह्याची आम्ही चोरी नाही पण आम्ही ह्याच्या फांद्या घेतल्यात काढून थोड्याशा. किती प्रिटी आहे, पिंक कलरचं. ह्याच्या आम्ही फांद्या घेतल्यात काढून, म्हणजे आम्ही घरी लावू शकू. जास्वंद फांदी लावल्याने पण येतं. खूप लोकांना माहिती असेल आय थिंक, तरी पण मी सांगते. सो आम्ही हे फूल घेतलंय काढून. हे बघा केवढं सारं घेतलंय, म्हणजे आम्ही पण आमचं झाड लावू शकू. आम्ही हे करत होतो गपचूप गपचूप, कारण खूप खूप भरपूर सारी झाडं होती. आणि आता आम्ही हळून आहे आपण दचकणार. आता आम्ही रॉंग रोडवर आलेलो. सो आम्ही आता राईट रोडवरून परत चाललोय. रस्ता थोडा खराब आहे कारण गावातून आहे. सो लेट सी, मॅप बघतो आम्ही, नाही तर परत हरवू आम्ही. थोड्या वेळाने बोलू आपण. बघू, कदाचित दाखव त्यांना. आतासाठी आपण अज्यूम करू की ते मंदिर आहे. तिकडे दूरवर एक मंदिर आहे गाईज.
बघायचंय हे बघा ते तू गाडी हलवल्याचं बंद करशील तर ना दिसेल. दिसते मंदिर आहे कदाचित. बघूया आता, मला गुगल कुठे घ्यायचं. आणि आम्ही चाललो इकडे, कारण असा रस्ता नाही. आम्ही फुल टाइम ऑफ रोड चाललोय. गुगल आम्हाला कुठे नेतंय काय आम्हाला काहीही पत्ता नाही. एक गाडी पुढे नाही, मला वाटतं 1 किलोमीटर मागे पुढे आमच्या कोणी नाहीये, ना लोक आहेत ना गाड्या आहेत. फक्त एक गोष्ट माहिती काय की आपली गाडी ऑफ रोड जाऊ शकते, हा एवढं कळालं फक्त. आणि मी आता तुम्हाला दाखवलं तिकडे. आम्हाला वाटतं की आपण त्या मंदिरात आम्ही चाललोय, गुगल घेऊन चाललोय. आम्ही दुसऱ्या मंदिराचा ऍड्रेस टाकलेला पण माहिती नाही आता. मला नाही वाटत आहे ते मंदिर, कारण आपण दुसरीकडे चाललोय. आणि हे खूप फनी आहे बघा. पुढे काहीतरी आहे ना. हा चाललंय चाललंय, रस्ता तिकडेच चाललंय. रस्ता मिळाला. पुढे कोणता तरी रस्ता आहे. रस्ता मिळालाय. ऑफ रोड वरून आम्ही आता थोड्या नॉर्मल रोडवर आलोय. आलोय रस्ता मिळालाय बघा. हे बघा इकडे रस्ता दाखव मेन ते. आणि हा पण बघा कसा आहे. आणि आता वाव वू करत बसा. मगाशी वाव वू करतायत, वाव आणि भलत्याच रस्त्यावर जातात कुठल्या तरी. नशीब तिथे विचारलं रस्ता. पण व्ह्यू मस्त आहे इकडे बाजूला. वाव छान आहे, मस्त सुंदर व्ह्यू आहे. तू गाडी चालव, तू व्ह्यू नको बघू. मला व्ह्यूशी काय घ्यायचं. आता बघूया हे तरी आम्ही बरोबर चाललोय का. बघ टर्न बिन काय टर्न बघा. ओ माय गॉड. आपल्याला तो डोंगर बंद कर. अरे तू अजून सांग. आम्हाला आय थिंक आम्हाला तिकडून आम्ही जाणार आहोत. तो रस्ता तुम्हाला दिसत असेल की नाही, म्हणजे ते खाली बिल्डिंग खालून तिकडून तिकडे चाललोय आपण. हा बिल्डिंग पोहोचलो स्वामीनारायण मंदिरात. मी तुम्हाला लांबून मंदिर दाखवते. आता आम्ही चाललोय झूम करून. असं आपण करू शकतो ना, कसं करायचं. चल आता हे लोक जरा चहा पिणार. मी काय खाणार नाही, कारण की माझं असं आहे की मंदिरात मी खूप पाळते ना. अचानक खोकला येतोय. सकाळपासून उपवास केला, आता हे शेवटचं मंदिर करूनच मी खाणार. मी त्यांना व्लॉग मध्ये दाखवलंय मसाला पापड ठुसताना. हे बघा भाजी ठुसताना लोक माथ्याला कुंकू लावतात. हिने बघा काय लावलंय, हळद. जाऊ दे, तो मोठा जोक आहे, मला सांगायचं नाही. मंदिर मागे आहे गाईस. जाऊया आधी आपण आता चहा पिऊया. आधी चहा पिऊन मग मंदिरात जाऊया आपण. ओके. कारण सगळ्यांना असं चहा एडिक्टिंग आहे, असं सगळ्यांना चहा 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 करतायत. 15-20 मिनिटं झाले. मी चहा नाही पित. हो तिचा उपवास आहे ना. येतच नाही, तू स्पेशल आहेस ना. एलियन स्पेशल. आता बोल आहे ना. स्पेशल एलियन आहे. आमची स्पेशल चाय. पुरुषांना तिकडे चहा मिळतो. चहा पिणार आहे तर तिकडे जाऊन जा. किती क्यूट आहे. आणि यश कसा आहे तो डाव. सुंदर आहे. आणि तो कसा करतो. सेम गाईज सेम. मम्मी स्पॉटेड. एकटीच बसली आहे. आम्ही आलोय आता कोणतं मंदिर. स्वामीनारायण. मी मंदिरचं यावेळेला नावच विसरते, माहिती नाही का. आम्ही आत्ता आलोय, पोचलो स्वामीनारायण मंदिरमध्ये. माहिती ना मी का रॉंग प्रोनाऊन्स करते ना, लक्षात नाही राहतं, पण आम्ही पोचलोय. खूप मस्त मंदिर आहे, खूप मोठं. मी तुम्हाला मगाशी दाखवलं. मम्मीला काहीतरी झालंय बहुतेक, माहिती नाही काय, बोलत नाही माझ्याशी. पण खूप मस्त मंदिर आहे. आम्ही आता चहा प्यायलो. परत जायचं प्लॅनिंग आहे, थोडंसं खायला वगैरे. पण विचार केला आधी मंदिरात दर्शन घेऊ आणि मग जाऊ. सो चला मंदिरात जाऊन येऊया. हे बघा मंदिर. वाव. बघितलं, लग्न झाल्यापासून हे दोघं मला असे विसरतात आणि निघून जातात पुढे. हाच तो चेहरा आणि तो दुसरं लग्न झाल्यापासून माझ्याशी असे वागतायत. तो बघा चेहरा दिसतोय नीट बघा, हाच तो. आणि ही दुसरी. हे लग्न झाल्यावर लोक बदलतात. मी फ्रेंड असो नाही तर कोण पण असो, लग्न झाल्यावर हे असे मासूम चेहरे नालायक होतात. बघा ते आता पण बघा.
बघा त्या दोघांना बघा. तिचं तर लक्ष पण नाही माझ्याकडे. असंच होतं, एकटं पडायला होतं, काय करायचं. मग आपणच भावना द्यायचा आहे ना. हा याच रिझन साठी दाखव त्यांना. मी काढू का त्यांचा फोटो? तेव्हा मी तुम्हाला ह्यांचे दोघांचे बघा परत पकडले रेड हँड. मी एकटी पुढे चालते बघा. असंच असतं. तुमच्या बेस्ट फ्रेंडचं कोणाचं लग्न झालं असेल तर तुम्ही आता त्यांना टाटा बाय बाय करा लग्नात. फायनल. स्वतः लग्न करा. हो ठीक आहे ठीक आहे. आमच्यात सामील. ओके. आणि हे तुमचं काय म्हणणं? हिने लग्न केलं पाहिजे ना लवकरात लवकर? काय आता आपण सांगणार. माझी आई चांगली आहे. आजकालची मुलं ऐकतात. काय सांगून उपयोग आहे? काय उपयोग? हो वा वा. ऐकतात काही जरा काय लग्न झालंय तर जास्तच बोलायला लागलाय हा. कुठे एक शब्दाने आतापर्यंत एखादी मुलगी असते आपल्या मैत्रिणीचं लग्न आलं आपण करून टाकू. मुलं बाजारात मिळतात, लग्न करून टाकू. लग्न झालंय आमचं. ठीक आहे. आम्ही कॉम्पिटिशन लावलं यश सोबत. तो बोलत होता त्या साईडनी यायचं आणि आम्ही दोघी पळत या साईडला आलो. गाडीपर्यंत लवकर पोचायची. स्मार्ट. तो बघा अजून कुठे आहे, दिसतच नसेल. कुठे आहे तो? हरवलंय. कुठे चाललाय? कुठे? तो बघा तिथे आहे. कुठे? चल चल. कुठे? चॅप्टर ह्याने चीटिंग केली. धावला, मग मला पण धावायला लागलं. फेवरेट डॅमेजेस ऑन गोईंग. आम्ही पुण्यामध्ये आलो, हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि हॉटेलमध्ये चेक इन केल्या गेल्या FC रोडला शॉपिंगसाठी आलो. आय डोंट नो किती आवाज येत असेल तुम्हाला, खूप गर्दी आहे. पहिले आम्ही इयरिंग्सचं एक शॉप आहे तिकडे स्टार्टिंगला, तिकडून इयरिंग्स घेतले. आता पुढे बघतोय काय शॉपिंग करायची. या दोघींना माझी तर मम्मी क्लिअरली जबरदस्ती आले. काकींना तरी फिरायचं होतं, मम्मी जबरदस्ती आलीच ना. खरं जबरदस्ती. तुला बरं नाही वाटतं अजून? सो नाईस. थोडंसं गम. मी आधीचा क्लिप टाकेन, तिथे फ्री हग्ससाठी लोक उभे होते. मी जाणार होती पण. काय करतेस तू? आम्ही लिपस्टिक्स बघतो. बघा ना मग फक्त. पटपट. तू पण बघतीये? टीम वर्क लिपस्टिकचा. मला पण घेणार आहे का? तुला आवडतं लिपस्टिक? लिपस्टिक कशाला? इथे बाकी कपडे पण घेतो. आम्ही लिपस्टिक घेतो. तुला लिपस्टिक हवी असेल. बघितलं ही कशी, तुम्हाला कळतंय ना ही कशी आहे मुलगी. हा, मला एक गोष्ट घेऊन द्यायला ह्यांना इथपर्यंत घेऊन मी आलोय. ओ माय गॉड. येस, तुझे हा शेड जाईल. माझ्यावर काय ना जाणार. खूप छान दिसतंय पण. काय घेत राहा लिपस्टिक घेत राहा. 150 रुपीजच्या एवढूशा टायनी लिपस्टिकसाठी 15-20 मिनटं उभे होतो आणि इट वॉज वर्थ इट, कारण की आम्हाला डिस्काउंट मिळालं. गॉड नोज काय डिस्काउंट होतं. 150ची 90 रुपीजला मिळाली. अँड द शेड इज सो प्रिटी आणि एवढी टायनी आहे, लाईक ती पॉकेटमध्ये वगैरे पण राहील. सो या, इट वॉज वर्थ इट. वेस्ट साईडची आहे. मी तुम्हाला शेड नंतर सांगेन. डार्क एक्सप्रेसो आय थिंक. लावून मी नंतर दाखवेन, पण इट वॉज वर्थ इट. या फोन राहायचं हे केलं. चल काय कामाला का दोघं एक एक पाय दिले दोघांना. हिब ठीक आहे. हे घे, हे घे. काम कर ना तू. आमच्या तू पण एक एक घे. आम्ही पण तुझं एक एक घेतो. मी एक एकच करणार आहे, माझे दोन्ही होणार आहे. सो हे आमचं समरायझेशन आहे की आम्ही नाईट आउट्स मध्ये काय करत असतो. आम्ही एवढे म्हातारे झालोत की एकमेकांचा मसाज करत असतो.